अमरावतीमध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन त्यामध्ये 3 बाळांचा होरपळून मृत्यू झाला आणि या प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. पाहूया. मंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. अमरावतीमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे. नेमकं काय तिथं घडलं, काय सांगाल? काल रात्री 3:30 वाजता त्या तिसऱ्या मजल्यावरती ज्या पद्धतीनं शॉर्ट सर्किटनं झालं किंवा काय झालं, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि ज्या ठिकाणी NICU आहे त्या NICUमधल्याच एकूण 12 बालकांपैकी 9 बालकांपैकी 3 बालकं दुर्दैवानं आपल्याला वाचवता आले नाहीत. खूप गंभीर, दुर्दैवी आणि दुःखद अशा पद्धतीची घटना घडली. कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली. जीव धोक्यात घालून त्यांनी सुद्धा सगळ्या बालकांना वाचवायचा प्रयत्न केला. कर्मचारी असतील, कुटुंबीय असतील, तिथले सगळेच लोकांनी खूप प्रयत्न केले. परंतु धूर, ज्या पद्धतीचा स्फोट झाला त्या सगळ्या घटनाक्रमांमुळे त्यांना त्या 3 बालकांना वाचवता आलं नाही. खूप दुःखद घटना आहे. बाकीच्या बाळांची सध्या काय परिस्थिती आहे? त्यांना कुठे ॲडमिट केलंय आणि कशी परिस्थिती आहे? नाही, त्यांची तब्येत आता बाकी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आहे. त्यांच्यावरती उपाययोजना सुरू आहेत. त्यांनी काय अडचण येणार नाही. त्या सगळे सुरक्षित आहेत. त्यांच्याबद्दल आता थोडीशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त आवश्यक त्या उपाययोजना आपले सगळे लोक करत आहेत, त्यांचे कुटुंबीय करत आहेत. परंतु दुर्दैवाने या 3 लहान बालकांना मात्र आपल्याला वाचवता आलं नाही. अशा पद्धती तुम्ही कधीपर्यंत तिथं पोहोचताय आणि मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं? नाही, आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीनंच मी तिकडे जातो आहे. स्वतःच मी जातो आहे, कारण अशा पद्धतीची घटना घडणं हे आमच्यासाठी सुद्धा खूपच गंभीर आहे. त्यामुळे तिथं प्रत्यक्ष पाहणी करणं, सगळ्यांना त्या कुटुंबियांना भेटणं, या सगळ्याच गोष्टी होतील आणि प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्यानंतर नेमकं काय झालं, काय त्याच्यामधल्या उपाययोजना करायला पाहिजे ते सुद्धा आम्ही बघू. स्थानिकांचं असं म्हणणं आहे की व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यामुळे तो अपघात घडलेला आहे. याची तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? तुमची टेक्निकल विंग या सगळ्या विषयात काम करत असेल, त्यांना काय सांगितलं? नाही, आता व्हेंटिलेटरमधून स्फोट झाला असंच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा ज्या प्रतिक्रिया होत्या, आमच्या अधिकाऱ्यांच्यामधनं सुद्धा जे ऐकायला मिळतं ते तसंच होते. पण माझं म्हणणं असं आहे की त्याच्याबद्दल एक टेक्निकल टीमचं जे काही ओपिनियन येईल ते अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेमका अशा पद्धतीचा स्फोट का झाला, कारण काम तर 2 वर्षापूर्वीच झालं आहे, फार जुनं काम आहे असंही नाही आहे. त्यामुळे काम जर वेळेत झालं असेल तर मग नेमकं काय झालं हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल. समिती नेमली यासाठी? नाही, आता प्रत्यक्ष पाहणी आम्ही करतो. त्याच्यानंतर तिथं ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते आपण करणार आहोत. खरं तर काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अशीच एक घटना घडली होती. भंडाराला 10 बालकांचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी. त्यामुळे फायर ऑडिटची जी मागणी आहे ती ही राज्यभरातलीच होत होती. तुम्ही त्यावेळेस फायर ऑडिटचे आदेश दिले होते का? आणि सध्याची ही घटना पाहता नेमके काय सध्या आदेश दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुमचं सरकार काम करतं? नाही, मी आपल्याला सांगतो की काही खाजगी हॉस्पिटलमध्ये, विशेषतः मुंबई शहरामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर भंडारासारखी सुद्धा घटना घडल्यानंतर राज्य शासनानं प्रायव्हेट हॉस्पिटल आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा फायर ऑडिट कंपल्सरी केलेलं आहे. परमिशन देताना ज्या पद्धतीनं बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा फायर ऑडिट असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय हॉस्पिटलच आपण सुरू करू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी राज्यभरामध्ये प्रत्यक्ष आपण सगळ्या कंपल्सरी केलेत. मला असं वाटतं की ते सगळं इथंही झालं असेल, पण इथं झालं असताना सुद्धा अशी घटना का घडली यासाठी मात्र चौकशी समिती, ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. धक्कादायक बाब, 2 वर्षापूर्वी हॉस्पिटल तयार केलं जातं आणि 2 वर्षातच व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होतो. याचा अर्थच कुठंतरी ज्या यंत्रणा देण्यात आल्या होत्या, पुरवण्यात आल्या होत्या, त्या कुठंतरी त्याच्यामध्ये अडचणी होत्या का, हे देखील तपासणं तेवढंच गरजेचं आहे. नाही, ज्यावेळेला टेक्निकल टीम त्या पद्धतीने चौकशी करेल त्यावेळी ह्याच्यातली संपूर्ण वस्तुस्थिती आपल्याला समजेल. नेमकं काय झालं हा जो विषय आहे त्याच्याबद्दल थोडीशी आपण एकदा टेक्निकल विंगचं ओपिनियन आपण घेऊ आणि ते घेतल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतील. लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजेत, काही अनियमितता आमच्या लोकांकडून झाली असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायला पाहिजे, तर ते सगळे आम्ही करू. कधीपर्यंत ती माहिती समोर येईल? आज आता आम्ही तिथं जाऊ. आमच्या बाकीचे आयुक्त आणि सचिवसुद्धा तिथे येत आहेत. सगळीच आमची टीम जाते, कारण आमच्या सगळ्यांसाठीच तो जरा थोडासा गंभीर विषय आहे. त्यामुळे आम्ही सगळेच पोहोचतोय तिथं. आम्ही तिथं पोहोचू, त्याच्यानंतर तिथल्या प्रत्यक्ष परिस्थिती बघून आम्ही जाऊ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं? हो, साहेबांची सूचनाच होती की तुम्ही तिथं प्रत्यक्ष जा. खरं तर आज कॅबिनेटला काही चांगले मुद्दे आमचेही होते, आमच्या विभागाचे काही चांगले निर्णय घ्यायचे होते, पण दुर्दैवानं अशी घटना घडल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊनच आम्ही तिकडे जातो. फायर ऑडिटच्या अनुषंगानं काही दिवसांपूर्वी एक बैठक देखील झाली होती. काय बैठकीचे तपशील आहेत आणि कधीपर्यंत फायर ऑडिट संदर्भातली राज्यातली माहिती जी आहे ती आपल्या हातात? नाही, फायर ऑडिटबद्दल शासनानं खूप कठोरपणानं सूचना दिलेल्या आहेत. किंबहुना या सगळ्या सूचना ग्रामीण भागामध्ये तेवढ्या आवश्यक नाहीत अशाही सुद्धा काही तक्रारी प्रायव्हेट हॉस्पिटलच्या होत्या, आमच्या हॉस्पिटलच्या होत्या. कारण कसं आहे की जिथं भरवस्ती दाट वस्ती असेल तिथं फायर ऑडिट हे मस्ट बी इसेन्शियल आहे आणि त्याचा आवश्यकता पण आहे. पण काही ठिकाणी त्याची आवश्यकता ग्रामीण भागामध्ये विशेषतः इतकीशी असत नाही.
त्यामुळे काही लोकांच्या आमच्याकडे कंप्लेंट्स असतात, पण आम्ही त्या सगळ्या रूल्समध्ये कुठेही शिथिलता दिलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीसुद्धा खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहेत. फायर ऑडिटमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही. त्यामुळे त्या गोष्टी तर झालेल्याच असतील. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे टेक्निकल टीमचं ओपिनियन आल्यानंतर आपण बघितलं की बरं होईल मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. स्वतः आरोग्यमंत्री अमरावतीला पोहोचत आहेत. दुपारपर्यंत ते अमरावतीमध्ये पोहोचतील, संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतील आणि त्यानंतरच नेमकं कशामुळे हा अपघात झाला होता, त्याची नेमकी काय कारणं आहेत या संदर्भातली माहिती समोर येताना आपल्याला दिसेल. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई.